केसांच्या समस्यांनी हैराण झाला असाल तर चला बघूया एक सोपा पण जबरदस्त आयुर्वेदिक उपाय. केसांच्या काही सामान्य समस्या आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच कधीतरी सतावतात. म्हणजे बघा, केस गळणं, कोंडा होणं किंवा केस लवकर पांढरे होणं या तक्रारी कॉमन आहेत. खरं तर महागड्या उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उपाय जास्त फायदेशीर ठरतात, नाही का? आणि गंमत म्हणजे यावरचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलेला आहे, एका जुन्या आयुर्वेदिक कृतीत. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मेथीदाणे, जे केसांसाठी अमृतासारखे आहेत. मग आहे लवंग. ही केसांच्या मुळांना मजबूत बनवून त्यांना हेल्दी ठेवते. हो, पण फक्त लाल कांदाच वापरायचा, कारण त्याने केसांची वाढ चांगली होते. अकाली पांढऱ्या केसांसाठी कढीपत्ता एकदम बेस्ट आहे. तो केस काळे करायलाही मदत करतो. आणि आपला शेवटचा घटक लिंबू. कोंड्यावरचा एक साधा, सोपा पण प्रभावी उपाय. आता येतो एक इंटरेस्टिंग घटक, तुरटी. हो, ही स्काल्पसाठी खूप महत्त्वाची आहे. कृती तर अगदीच सोपी आहे. सगळं साहित्य एकत्र करून पाण्यात चांगलं उकळून घ्यायचं. हे महत्त्वाचं आहे की पाणी थोडं आटून त्याचा रंग पिवळसर झाला पाहिजे. आता हे मिश्रण गाळून घ्या आणि त्यात थोडी तुरटी आणि आपला नेहमीचा शॅम्पू मिक्स करा. बस, झाला आपला घरगुती आयुर्वेदिक शॅम्पू तयार. आहे की नाही सोपं? आणि हो, उरलेला चोथा फेकू नका. त्याचा एक छान हेअर मास्क बनतो. आता हे लावायचं कसं? तर केसांच्या मुळांशी लावून हलका मसाज करा आणि मग धुवा. आणि याचे परिणाम तर बघा, केस चमकदार होतात आणि केस गळतीसारख्या समस्या कमी होतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे एकदाच बनवून महिनोमहिने वापरता येतं. हेच खरं आहे की खरं आरोग्य आणि सौंदर्य आपल्या पारंपरिक ज्ञानातच दडलेलं आहे. यामुळे एक विचार येतो की आपल्या स्वयंपाकघरात अजून अशी कितीतरी रहस्य असतील, नाही का?